श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी संत आनंदाचं स्थळ कसं आहे, संत विश्रांतीची विश्रांती कशी आहे, संत सत्याचा निश्चय कसा आहे, संत धर्माचं धर्मक्षेत्र कसं आहे। आपण पहा, धर्म आणि धर्मक्षेत्र या संदर्भामध्ये आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत, अनेक प्रकारच्या कल्पनांनी नटलेला आमचा धर्म असतो। आमच्या अनेक कल्पनांनी नटवलेला आमचा धर्म आम्ही स्वतःच आमच्या दृष्टीने पाहत असतो। पण धर्म हा इतकी व्यापक आणि व्याप्त संकल्पना ही समर्थांनी आपल्या समोर ठेवलेली आहे। पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, हे जसं सांगितलं तसं तुझा तू स्वधर्म स्वतः सांभाळ, असं समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात। माझा माणूस म्हणून धर्म काय आहे, माझा माणूस म्हणून धर्म मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी इतर धर्माबद्दल बोलण्यामध्ये काही अर्थ असत नाही। त्याच्यासाठी खूप सुंदर सांगितलंय ना, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। जोपर्यंत मी दुसऱ्याला प्रेम देऊ शकत नाही, जोपर्यंत मी प्रेमाचं दान करू शकत नाही, इतर सगळी दानं, या प्रेमाच्या दानापुढे सगळी दानं फिकी आहेत, सगळी दानं व्यर्थ आहेत। जोपर्यंत मी खऱ्या अर्थानं प्रेमानं दान करत नाही आणि प्रेमाचं दान करत नाही तोपर्यंत ते खरं दानच होऊ शकत नाही। पहा, असं असतं की दान करताना क्षेत्रावरती अनेक लोक दान करतात, पण दानाचं असं सांगितलं आहे की या हातानं केलेलं दान या हातालाही कळू नये, असं सांगितलंय ना, की या हातानं केलेलं दान या हातालाही कळू नये। असं जेव्हा दान माझ्याकडून घडेल तेव्हा ते खरं दान सद्गुरूपर्यंत किंवा त्या भगवंतापर्यंत पोहोचेल। पण मी क्षेत्रावरती केलेलं दान, मी परमेश्वराला केलेलं दान, मी परमेश्वराला अर्पण केलेली वस्तू, मी अर्पण केलेलं सोनं, मी अर्पण केलेले दागिने, हे जोपर्यंत मला कुठेतरी ठळक रीतीनं मला पाहता येत नाहीत तोपर्यंत ते दान माझ्या खऱ्या अर्थानं ते दानच झालेलं नाही असं होतं। जोपर्यंत ते मला पाहायला मिळत नाही, जोपर्यंत माझं नाव तिथे कुठेवरती बोर्डवरती मला बघायला मिळत नाही, जोपर्यंत माझं नाव तिथे कुठेतरी असं बाहेर कुठेतरी झळकत नाही तोपर्यंत ते दान खरं नाही असं माझी समजूत मी करून घेतलेली असते। त्या दानाला काय अर्थ राहतो? या हातानं केलेलं दान त्या हातालाही कळू नये, याचं खरं अर्थ आणि खरं मर्म जे आहे, हे खरं वर्म हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। धर्मक्षेत्र आणि धर्माचा विषय आल्यामुळे हा स्वधर्माचं आचरण करणारा आणि आचरण करून घेणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्या समोर येतं। आणि ज्या समर्थाने धर्माबद्दल सांगितलं की धर्म, प्रत्येकाला आपला धर्म हा स्वतःचा धर्म हा पवित्र आहे, स्वतःचा धर्म हा परमश्रेष्ठ असतो आणि तो असावाही। धर्माबद्दल कुठल्याही प्रकारची संकल्पना इथे मांडायची असं नाही, पण खऱ्या अर्थानं धर्माचं धर्मक्षेत्र कोणतं असतं तर संत हे धर्माचं धर्मक्षेत्र आहे। मोक्षश्री अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, त्यांची श्रीमंती कशावरून बघायची? संत श्रीमंत कशावरून असतात तर संत त्यांच्या पायाशी मोक्ष लोळत असतो म्हणून ते खऱ्या अर्थानं श्रीमंत आहेत।
आम्ही श्रीमंत नाही आहोत का? आम्ही पण श्रीमंत आहोत, पण आमची श्रीमंती आम्हाला कळत नाही, आमची श्रीमंती आम्हाला दिसत नाही. आम्ही फक्त आमच्याजवळ पैसा किती आहे, आर्थिक किती आहे, आमचं घर कसं आहे, आमचं दार कसं आहे, आमच्याकडे काय काय साधन संपत्ती आहे, याच्यावरून आम्ही श्रीमंत आहोत की नाही हे आम्ही ठरवलं जातं. पण ही सगळी परिस्थितीची श्रीमंती आहे, ही सगळी भौतिक नाशिवंत जगाची श्रीमंती आहे. या श्रीमंतीमध्ये काहीही अर्थ नाही. आपल्याला हवी आहे ती मनाची श्रीमंती हवी आहे. आपल्याला हवी आहे ती आपल्या अंतःकरणाची श्रीमंती हवी आहे. आणि आपल्याला हवी आहे ती माझ्या मनामध्ये असणाऱ्या ईश तत्वाबद्दलची श्रीमंती मला हवी आहे. असे श्रीमंत कितीतरी आपण पाहत असतो, पण ती श्रीमंती टिकते का? ती श्रीमंती राहते का? त्या श्रीमंतीला काही अर्थ असतो का? तर माझ्या मनाची श्रीमंती. अनेक श्रीमंत माणसांना वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतांनी ते ग्रासलेले असतात. ज्यांच्याजवळ अफाट संपत्ती आहे त्यांना शांत झोप लागते का? एकदा विचारावर. त्यांना जेवण नीट गोड लागतं का? जरा एकदा त्यांना विचारा. ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्यांना तर सुख लाभलं पाहिजे, ज्यांच्याजवळ संपत्ती आहे त्यांना आनंद झाला पाहिजे, पण तसं होत नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्यांच्याकडे धन आहे, त्याला जास्तीत जास्त शरीराच्या व्याधी आहेत, त्याला जास्तीत जास्त मनाच्या व्याधी आहेत. आता हा विषय वेगळा आहे, आपण त्याच्यावरती चिंतन अशासाठी करतो आहोत की संत खऱ्या अर्थानं श्रीमंत कशा रीतीनं असतात ते आपल्याला मी सांगितलं. इथे समर्थांनी असं म्हटलं की संत सत्याचा निश्चय हो, आणि हे सत्य आम्हाला कळावं. संतांचा उपदेश आम्हाला कळत असतो, संतांचा उपदेश आम्हाला कळणं हे फार महत्त्वाचं असतं. एका भक्तांनी महाराजांना सहज म्हटलं की महाराज, तुम्ही इतक्या कळकळीनं सांगता, तुम्ही इतक्या व्याकुळ होऊन आम्हाला सांगत असता, खरं आम्हाला ते किती छान पटलं पाहिजे ना, त्याप्रमाणे आमची कृती पण झाली पाहिजे. पण महाराज तसं घडत नाही, त्याचं काय कारण असतं? म्हणाले, महाराज खरं सांगू का, असं होतं म्हणाले की गाढवापुढे म्हणाले वाचली गीता असा गोंधळ होऊन बसतो म्हणाले. महाराज म्हणाले असं काही म्हणू नका, कारण असं जर तुम्ही म्हणालात तर म्हणाले ते म्हणणं फार खरं ठरणार नाही. त्याचं कारण असं की कोण गाढवा आहे आणि कोण शाणा आहे हे सांगणारालाही कळलं नाही असा त्याचा अर्थ होईल. त्याच्या परीनं त्याच्यामध्ये प्रगती होत असते, ते स्थिरावत असतात. म्हणाले तुम्ही त्याची चिंता करू नका. म्हणून संत सत्याचा निश्चय काय असतो तो आपल्याकडून करून घेतात. जीवनाचं सार्थक, जीवनाची सफलता, जीवनाची समृद्धी, जीवनाचं परमकर्तव्य, जीवनाची कर्तव्यपूर्ती आणि जीवनाचं श्रमसाफल्य जे आहे, हे श्रमसाफल्याची जाणीव आम्हाला जीवनामध्ये करून देतात ते फक्त संत आणि संतच करून देतात. आमचं अंतःकरण हळुवार करण्याचं काम संत करत असतात. आमच्या अंतःकरणातून ईश स्वरूप प्रगट करून देण्याचं सामर्थ्य हे फक्त संतांच्या जवळ असतं पहा. म्हणून संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप. सर्वार्थानं खऱ्या अर्थानं ते सिद्ध असतात, सर्वार्थानं ते खऱ्या अर्थानं आम्हाला परम अशा प्रकारच्या दानाची महती संतच आम्हाला फक्त करून सांगत असतात. आमच्याजवळ खरं पहा तर एवढं ऐश्वर्य भगवंताने आम्हाला दिलेलं असतं पहा. आम्हाला काहीही कमी नसतं, आम्हाला कशाचीही कमतरता नसते. आमच्या कमतरता असते ती फक्त आमच्या अंतःकरणाच्या व्यापकतेची कमतरता असते, आमच्या मनाच्या उंचीची कमतरता असते. आम्ही मनाची उंची जेवढी वाढवावी तेवढी वाढते बघा, जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवण्याचा प्रयत्न करावा. उंची वाढवावी याचा अर्थ अहंकार वाढवावा असं नाही, उंची वाढवावी याचा अर्थ मीपणा वाढवावा असं नाही, उंची वाढवावी याचा अर्थ माझ्यातला स्वार्थीपणा वाढवावा असं नाही, तर उंची वाढवावी याचा अर्थ मनाची व्यापकता, मनाची विशालता आणि मनाचं अथांग अशा प्रकारचं जे वैभव आहे ते मनाचं वैभव आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. आणि असं मनाचं वैभव जो सांभाळतो, अशा रीतीनं भगवंताला जो शरण जातो, तोच भगवंताचा खरा भक्त होतो, तोच संतांनाही आवडतो. आम्हाला संत आवडतात की नाही हा विषयच नाही, आम्ही संतांना आवडलो पाहिजे की नाही. आम्हाला संतांनी जवळ ये असं म्हटलं पाहिजे, आम्हाला संतांनी जवळ घेतलं पाहिजे, असं आमचं आचरण असावं, अशी आमची कृती असावी. असं आमचं आचरण जेव्हा होईल तेव्हा संत आम्हाला जवळ करतील. हाच उपदेश समर्थांनी आज या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.